मी ताडकळसचा आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण ताडकळस येथे झालेलं आहे. नंतर 12वी झाले, नंतर MBBS झालं. माझं खानापूर फाटा येथे हेअर ट्रान्सप्लांट सेंटर आहे. तसेच ताडकळस येथे जनरल OPD आणि सोनोग्राफी सेंटर आहे. मी ताडकळसमधून जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक म्हणून उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता आणि आज येथे मुलाखतीसाठी आलेलो आहे. इथे आज मुलाखत दिलेली आहे. मी आतापर्यंत जे सामाजिक कार्य केले त्याबद्दल मला विचारले गेले. इथं जे आरोग्य शिबिर घेण्यात आले ताडकळस जिल्हा ममदापूर, कानेगाव, खांबेगाव आहे, ममदापूर आहे, त्याच्यानंतर फुरकळस, खडाळा, माकडी असे सर्व 17 गावामध्ये आपले शिबिर झालेले आहेत. आतापर्यंत मी 7,650 लोकांना सेवा दिली. प्रत्येक रुग्णांना 1,000 ते 1,500 रुपये किमतीचे जे औषधे होते मला जे उपलब्ध झाले होते आमच्या डॉक्टर लोकांकडून ते सर्वांना मी विनामूल्य दिले आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत तिथं 3,000 विद्यार्थ्यांना संविधानाचे पुस्तक वाटप करण्यात आले. त्याचबरोबर इंग्रजी 1 रुपयात इंग्रजी बोला ही संकल्पना मी मतदारसंघात राबवली. आतापर्यंत 2,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 1 रुपयात इंग्रजी बोलायला शिका ही संकल्पना राबवून त्यांनाही विनामूल्य पुस्तकाचं वाटप करण्यात आलेलं आहे. आणि याचबरोबर अनेक जे मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले गेल्या 10 वर्षामध्ये त्या सर्व प्रश्नांबद्दल मला विचारलं गेलं. मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमधून मी उमेदवारी मागत आहे. जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी एक चांगल्या प्रकारे प्रचार करून आणि जे माझं नाव आहे, परिवाराचं नाव आहे, माझ्यासोबत जे ताडकळस परिसरातील शेकडो तरुण माझे मित्र भावंड जे काही आहेत माझे गावकरी बांधव यांच्या सहकार्याने नक्कीच ताडकळसमध्ये आपली सीट निवडून येईल. आणि सीट निवडून आल्याच्या नंतर तळागाळातील ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि भौतिक विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे. तरी आपल्या माध्यमातून मी हीच विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी द्यावी ही विनंती. त्याचबरोबर उमेदवारी मिळाल्याच्या नंतर ताडकळस व ताडकळस परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की आपण आपले बहुमूल्य असे मतदान करून मला आपला मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा व निवडून द्यावे.